इथं बघा कसं झालंय बघा. हा ऊस आहे, मध्ये थोडं खोलगट बघून हा हे माती ह्या बोधाला. मग आता सध्या चला तुम्हाला धावतो सगळं. सो टू फॅमिली, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी आत्ता इथं बघा थोडं जनावरांना वैरण आणलो, थोडं मका आणि थोडं गाजवत टाकलो आणि परत मका आणायला गेलो होतो, ते पण आणून टाकलो आहे. आणि सध्या इथं बघा आमच्या शेजारी पॉवर टिलरचं काम चालू आहे. म्हणजे ऊसामध्ये राब चालू आहे. मग आमच्याकडं राब म्हणतात मित्रांनो, तुमच्याकडं काय? मग थोडं कन्नडमध्ये शेती धंदा पण म्हणतात. धंदा म्हणजे हे जे काय माती बाजूला लावायचं ते ऊसाला बांधणी पण म्हणतात मराठीमध्ये कुठं तरी. मग सध्या इथं आता पाणी सोडल्यावर कसं झालं बघा, प्लॉट एकदम हिरवगार झालं की नाही. ह्याच्यासाठी रात्री मेहनत घेतो मित्रांनो, डोळे असे उघडे ठेवले होते म्हणून असं हिरवगार झालं आहे. मग सध्या ते कसं काम करतात चला तुम्हाला दावतो. चला मग इथं बाजूला चालू आहे, किती धुहार ओढायला बघा तिथं बघा. म्हणजे खोडवा ऊस आहे, खोडवा ऊसाची बांधणी करायला लागली ते. म्हणजे उगं असं आपलं जे काय सरी आहे ते त्याला खोल करायचं आणि आपल्या ऊसाला बाजूला ऊसाच्या बुडाला माती लावायचं, एवढंच असतं बांधणी. म्हणजे ते लागण बांधणी वेगळं आणि हे खोडवा बांधणी वेगळं मित्रांनो. इथं बघा कसं झालंय बघा. हा ऊस आहे, मध्ये थोडं खोलगट बघून हा हे माती ह्या बोधाला. मग आता सध्या चला तुम्हाला धावतो सगळं. हे बघ कसं झाले ती बघ. इथं बघा दगड, त्याला आपण कसं उठो मारतो ना मित्रांनो, तसं त्याला खाली लहान ब्लेड आहेत. असं माती उकळून फुटतंय की ते कसं. म्हणजे चला तुम्हाला दाखवतो, फक्त हा व्ह्यू बघा. चला तुम्हाला दाखवतो. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, west coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. माझा आवाज मला ऐकू येत नाही, पण धुळा बघा मी तो धुळा. Beneath the moon tonight, Cali breeze blowing, let the funk take the floor. Some so मित्रांनो धुळा झाले जास्त व्हायला म्हणून मी तिथून आलो. अशा सगळ्यात झाल्यात बघा बघा. असा प्लॉट पाहिजे. ह्याला तोटी सिस्टीम केली आहे मित्रांनो, म्हणून असं सरी म्हणजे त्याकडंपासून ह्याकडंपर्यंत ठेवले. आणि इकडं पुढं आधी बैल जोड्यानं कसं केलं ते बघ. माती फोडून घेतली ती, भुसभुशीत माती करून घेतली ती. मग नंतर बघ आणि नंतर पॉवर टिलर, ह्याला पॉवर टिलर पण म्हणतात मित्रांनो. आणि VST पण VST पॉवर टिलर म्हणतात. शक्यतो पॉवर टिलर म्हणजे सगळ्यांना समजून जाईल गावाकडल्यांना हे ट्रॅक्टर आहे म्हणून. तीन चाकी ट्रॅक्टर म्हणून पण ओळखलं जातं मित्रांनो ह्या मशीनला आमच्याकडं.
screech. आता बघा गाईज, मग मालक त्या तिथं त्यांची गाडी आहे, तिथं डिझेल आहे, म्हणून डिझेल आणायला गेलेत. मग हे बघा, ह्याचं आताचं कॉस्ट आहे मित्रांनो 2,00,000, 2,10,000, 2 घेतल्याप्रमाणे 2.25 पर्यंत आहे, 2 ते 2.25 पर्यंत कॉस्ट आहे आता, म्हणजे नवीन घ्यायला झालं तर. मग ह्यांनी 2021 का कितीमध्ये, मला पण माहीत नाही, मी अंदाजे 21 का 20मध्ये घेतली ती. मग आत्ताचं कंडिशन बघायची, म्हणजे हे इंजन आहे मित्रांनो, इथं डिझेल, सॉरी इथं डिझेल, हां इथं डिझेल आहे. मग ह्याला ते आपण जसं इंजन असतं बघा आपलं डिझेलचं इंजन, तसं सेम ह्याला हात पंप, म्हणजे हातानं चालू करते ती. ह्याला हँडल आहे, तुम्हाला दावतो थांबा. बघ हँडल कुठे हां इथं आहे हँडल आहे. हँडलनं असं गोल गोल फिरवून इथं हे दाबून धरायचं असतं मित्रांनो इकडं, आणि हँडल फिरवलं झाल्यानंतर हे सोडायचं आणि नंतर गाडी चालू होते. मी पण चालवलं मित्रांनो आधी. मग हे बघ, मागे एक टायर असते, पुढे 2 टायर असतात, ते एक आणि खाली बघ, खाली एवढे दात असतात त्याचे, खाण्याचे नाही कुतरण्याचे कुतरण्याचे एवढे दात असतात. मग अशी शेट, मग जसं शेतातलं काम झालं तसं हे नट बोल्ट आहे, हे ढिल्लं करून ह्याला फुल इथं घेतात आणि ह्याची उंची वाढते मित्रांनो. मग ते दात वर येतात, मग नंतर ना रोडवर चालायला मोकळा आपलं. हे फर्स्ट गिअर, हे रिवर्स आहे आता, हे थर्ड गिअर आणि हे सेकंड, आणि हे तेवढं काय मला पण माहीत नाही, मध्ये करायचं आधीमध्ये. आणि हे गिअर आहे मित्रांनो, आत्ता सोडली ती, नंतर आत्ता हे सॉरी क्लच आहे मित्रांनो, हे सॉरी गिअर नाही क्लच आहे. इथं ब्रेक दाबून धरले की, सोडलं की ब्रेक, काय मला पण हां सोडलं की काय तर आहे, मी पण विसरलो आता. ह्या दाबून इथं ओढलं की ब्रेक, आणि सोडलं तर पुढे जाते गाडी आपोआप, म्हणजे गिअर टाकल्यावर. Soundtrack of the streets with that funkin' reach. Got my shades on, keeping it classy, not fast. Rolling like a 79. We're built to outlast. Hey yo, West Coast, let's groove till we drop. Souls keep singing, let the bass live. Be the cues to moonlit tides. We shine bright on this retro ride that defines our life. Ooh yeah. त्याला सगळं फुलं सुटते ते बघा, आणि कुठं तरी बघ हे पण लागायला लागलेत. पूर्णपणे सूर्य पण मावळला मित्रांनो, सनसेट झालाय. आणि हे बघा, ह्याला कणसं आले तो बघा, इथं बघा, हां हे बघ कणसं दिसलं का, अजून कुठं आहे का, म्हणजे स्पष्ट दिसेल पाहिजे. इथं नाही, इथंच होतं. मोबाईल पडला मित्रांनो. इथं बघा मित्रांनो, किती मोठं झाड म्हणजे फुटलंय, त्याच्या फांद्या फुटल्या त्या बघा. मी फवारणी मारलो मित्रांनो, ते कशाची म्हणजे त्याला, हे बघा हे ऊस आहे, हे ऊसाचं कोंब. थांबा, इथं बघा आतील किड्याला असं केले ती. थांबा हाय का बघतो कुठं तरी, हां इथं होल पडले ते बघा. थांबा, क्लिअर होत नाही, हो रे बाबा, आता झालं का बाई, इथं बघ, म्हणजे आतील किडा असं. मग त्याला कोराजन आली, उसाला सगळीकडं, इथं पण बघ, मक्याला पण
खरं तर मका असं असं असलं पाहिजे मित्रांनो. बघ असं ह्याला पण कणीस आलं आहे बघ. असं असलं पाहिजे, पण त्याला पण किड्यामुळे असं बघा बघ कसं. थांबा तुम्हाला जाऊतो हे बघा. आणि अजून एक इथं सापडलं मला, हे बघा. बघा असं होऊ नये म्हणून मी फवारणी केली ती, म्हणजे थोडक्यात त्याला आवरून घ्यावं. इथं पण झालं आहे बघा, ठिकठिकाणी झालं आहे खूप ठिकाणी बघा. ओके अजून कुठं आहे का? हां इथं पण आहे बघ. तर आत्ता तर जस्ट थांबा बघ. आतील एक पांढरा किडा असतो मित्रांनो, एक लहान, तो कुत्रच असतो सारखं. त्याला कोंब जिथून ऊसचा एकदम आतमध्ये कोंब बाहेर येतो ना, तिथं ते तयार झालेला असतो. म्हणून अजून कुठं नाही. पाणी जास्त झाल्यामुळे मित्रांनो झाड असं होतंय बघ. इथं झालंय, इथं झालंय. पाणी जास्त म्हणजे हरभऱ्याला पाणी जास्त चालत नाही ना, म्हणून ओका तिथं झालं पण. आणि हा चारा बघा. संध्याकाळी मस्त मित्रांनो थंड असा श्वास घेतला की सगळ्या मातीचा पिकाचा वास येतो मित्रांनो. असं जोरात श्वास घेतल्याने आपलं जावा पण एक रनिंग करायला आहे जोरात. सगळं संपायला लागलं आहे जनावरांना. जनावर ते खाते ती म्हणून. आणि आंबा बघा इथं आय. काय मोठं झालं की आंबा ओ का. हे तुम्हाला निवांत दाखवतो मी पुढच्या ब्लॉगमध्ये.